हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील भाजपात संघटनात्मक तसेच नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही। मजबूतीने महायुतीचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचे, पियुष गोयल यांच्याकडून स्पष्ट। महायुतीच्या घटक पक्षांसोबत विधानसभा जिंकण्यासाठी रोडमॅप तयार, लवकरच जागा वाटपाबाबत चर्चा करणार। भाजप कोर कमिटीच्या बैठकीनंतर फडणवीसांची माहिती। दादांना टार्गेट कराल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अजित पवारांचे आमदार अमोल विटकरींचा थेट भाजप नेत्यांना इशारा। महायुतीला अजित पवारांचं ओझं, लोकसभेतील पराभव जिव्हारी, भाजप आमदारांमध्ये खतखत, दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। अपयशाचं खापर अजितदारांच्या डोक्यावर फोडून बळीचा बकरा करू नका, आव्हाडांचा भाजपवर निशाणा, अल्पसंख्याकांबद्दल काढलेले अनुद्गार, संविधान बदल हे मुद्दे भाजपच्या पराभवाला कारणीभूत, आव्हाडांचा हल्लाबोल। हितशत्रूंकडून अजितदारांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न, भाजपकडून याबाबत स्पष्टपणाची कुठलीही भूमिका नाही, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीत चलबिचल, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांची स्पष्टोक्ती, उद्धव ठाकरे गटाची पाठराखण करत असल्याचा दावा। भुजबळांची पक्षात गळचेपी होते, ते सरकारमध्ये राहतील असं वाटत नाही, आव्हाडांचा दावा। भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली नसती तर मुख्यमंत्री पदाचा टिळा लागला असता, राऊतांचा टोला। लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी नेत्यांचं धुळे सोलापूर महामार्गावर आंदोलन, तर कुणीही कायदा हातात न घेण्याचं हाकेंचं आवाहन। भुजबळांना टार्गेट करून जरांगे धनगरांना भाऊ म्हणतात, फोडा आणि जोडा हे जरांगेंचं राजकारण, ओबीसी उपोषण करते, लक्ष्मण हाकेंची टीका, तर दुसऱ्यांची भांडणं विकत घेण्याची काहींना सवय लागली आहे, जरांगेंचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीत महायुती समन्वय समितीची स्थापना करणार, तिन्ही पक्षात समन्वय राखण्यासाठी समितीची स्थापना, लोकसभेतील चुका टाळण्यासाठी प्रचारासाठी समिती काम करणार असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवारांनी बारामतीतून विधानसभेचं रणशिंग फुंकलं, महाराष्ट्रातील सत्तेत बदल करू, आपलं सरकार आल्यानंतर तुमचे प्रश्न कसे सुटत नाही ते पाहतो, व्यापारी मेळाव्यात शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवारांनंतर अजितदाराही बारामतीच्या मैदानात, 3 दिवसात अजित पवार 36 गावांना भेट देणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावभेट दौऱ्याला महत्त्व। अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।